हो बस करा. किती काम करायचं? सकाळी 8 वाजल्यापासून आपण कामच करतोय. आपलं कामच आहे ते. एका दिवशी तर सुट्टी घेत जावा ना. हा, सुट्टी घेतली तर मालक ओरडन आणि पैक पण भेटणार नाही, असं आहे. म्हणून सुट्टी घेता येणार नाही. पैक काय न काय. मला ना फिरायला जायचं. आता लग्न झाल्यापासून आज 9 वर्ष झालं आपण गेलोय का सांगा बरं कुठं फिरायला? तुम्ही मला या गेटच्या बाहेर पण नेत नाही. इथंच आणून ठेवलंय 6 महिने झालं. बरोबर आहे. त्यांच्यातच राहिलं आपण चाकरीनं कामाला. बरोबर आहे. काय बरोबर आहे? विषय असा आहे की आता ते मालक आहे, त्यांच्या मोहर नाही जाता येत ना. मग एक दिवस सुट्टी घेऊ शकत नाही का तुम्ही सांगा बर? सुट्टीचं मी म्हटलं होतं एकदा, म्हटलं बायकोला कुठं तरी फिरवून आणतो, पण मालक म्हटलं मग काम कोणी करायचं? सुट्टी घेतली तर पगार द्यायचो नाही. आणि मग मला जरा भीती वाटली. म्हटलं पगार जर भेटला नाही तर मग खायचं प्यायचं काय? म्हणून म्हटलं नको नको, सुट्टी नाही घेत. 8 दिवसापासून हेच साडी घालती. चला नवी साडी तर घेऊन येऊया. मला कळतंय, पण आता म्या पण नाही का 4 वरीच झालं हेच कपडे घालतोय, फाटके तुटके. हे फाटले का मग आपण दुसरे घेऊ. म्या मालकाला सांगन कपडे घ्या, थोडं पैक द्या म्हणून. बायकोला साडी घ्यायची, बांगड्या भरायचे, दागदागिने करायचे. गळ्यातलं पण मला एवढंच आहे, मोठं गळ्यातलं करायचंय. हा, ते समजा करू, पण थोडी कळ काढ. आता किती दिवस कळ काढणार आहे तुम्ही? रोज हेच म्हणता कळ काढ कळ काढ कळ काढ. कसं आहे, माझा जीव आहे तुझ्यावर, पण आपण यांच्याकडे कामाला गडी, आपल्याला जास्त नाही बोलता येत. तरी मी तुझ्यासाठी प्रयत्न करीन, नको काळजी करू. मग आपले पैसे आहेत ना त्यांच्याकडे, सांगा बरं आपण काम केलेलं घ्या ना मागून. संध्याकाळी जाऊया ना आपण कुठेतरी, वडापाव पाणीपुरी हे ते खाऊन येऊया ना. चला ना. मी म्हटलं होतं मालकाला एकदा, पण मालक नाही म्हटला. मग थोडस मी भीतीपोटी माघारच घेतली. पण काही काळजी करू नको, तुझ्यासाठी मी परत शब्द टाकन. मी जाऊ का एकटी? नका का? ते मालक तुला खवळन, मग मला वाईट वाटेल. तुला कोणी बोललेलं. तुम्हाला कशाला वाईट वाटेल? खवळ तुम्हाला कशाला खवळ? अरे बायकोला बोललेलं कोणता नवरा खपून घेईल? असं कसं काय तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकत नाही, राहू द्या. मी बोलते मालकाला. नका वाटलंच तर आज संध्याकाळी परत त्याच्याशी बोलतो. बरं ठीक आहे. हा. चला मग मोटर चालू करू आपण. घ्या होय. चला मोटर पाय बसून घेऊ. नका का? तू इथंच बस, आराम कर, उन्हात आणत येऊ नको. मी बसवते की मोटरला पाईप, बरं बघू. पण लवकर या. होय होय. हा तू काळजी घे, हा. मी आलो. बाई माझा नवरा किती चांगला आहे. भोळा आहे, काही समजत नाही, पण ना लय जीव लावतो. 2 टायमाचं अन्न तर मला सुखानं भेटते. असा नवरा भेटायला नशीब लागतं. लय गुणाचं आहे. मग काय चाललंय? मालक तुम्ही? आराम चाललाय काय? नाही, ते हिरीवरती पायपा बसवाय गेलेत. मग ते म्हणलं थांब जरा, मी पायपा बसून येतो म्हणून थांबले. बसू दे त्याला, करू दे. तसंही भोळा त्याला काय कळत? तू काय केलं तरी इकडे म्हणजे काय कळणार आहे त्याला? नाही, आता घ्यायचंय ना गवत वगैरे उपसून. ते आले का? अरे कशाला काम करती? अगं तुला काय वाटतं का नाही ग? काय हो मालक? अगं तू दिसायला कशी, तुझा ते नवरा कसा, जोडा तरी शोभतोय का तुमचा? चांगला आहे नवरा माझा. काय चांगलं आहे. अगं मी बघ की कसा आहे. म्हणजे मी काय म्हणतो, आह, देतोय नवऱ्याला सोडून? काय? नाही मालक, एकदा माझ्या बापानं लग्न करून दिल्यावर बघूनच दिलंय ना मी. माझ्या इथंच सगळं हे होते. अरे तुला वाटत नाही का असं राणीसारखं राहावा? अगं या मळ्याची सगळी मालकीन होशील तू. ओ मालक शांत बसा. तुला कळत कसं नाही? अरे ओ मालक शांत बसा. तुम्ही काही कसं तोंडाला येईल ते बोलताय? म्हणजे तुमच्या रानात कामाला आहे म्हणून तुम्ही काही बोलचाल का? बरं मी काय म्हणतो, तसं त्याला काय कळणार आहे? मग ते आहे तुझा नवरा भोळा, त्याला काही समजत नाही उमजत नाही. होय, जाऊ की एखाद्या दिवशी फिरायला. कुठं जायचं तुला फिरायला?
माझ्या बापाने लग्न करून दिले 4 माणसात त्याच्यासोबत, बाहेर तोंड मारायला नाही दिलं. काय मालक असेल ना तुम्ही तुमच्या घरचा चाल. जरा विचार कर की, ठीक आहे त्याला सोडून. कशाचा विचार करायचा? माझा कशाचा विचार करायचाय? पैसे आ? पाहणे अगं तुम्ही मालक आहे म्हणून काही बोलचाल का? काय आ? कुठे बोलले? माझा नवरा भोळा आहे म्हणून मी काय भोळे आहे का? जे तुम्ही तोंडाला येईल ते बोलचाल. माझ्या बापानं 4 माणसात लग्न लावून दिले, चांगलं वाजत गाजत, कळलं का? आणि तो कसाही असू द्या, तो माझा नवरा आहे, कळलं का? तुला मला वाटतं बुद्धी जरा कमीच. हो असू द्या, मला बुद्धी कमी, तुम्हाला जास्त आहे ना. तुम्ही तुमची बुद्धी तुमच्यापाशीच ठेवा, कळलं का? अगं तू दिसायला भारी आहे म्हणून. मालक, तुम्हाला मी सांगितलेलं एकदा कळतं ना? नाही ते चाबराफाना करायचा नाही अजिबात. ऐ, तसं असेल ना, हे नाटकं जमायची नाही इथं. हा म्हणजे? बसून राहते आम्ही का फुकट पगार द्यायला मोकळेत काय? अहो पगार घेते म्हणून मालक तुम्ही काही बोलचाल ना, तुम्ही हा. कामासाठी काही बोला ना. मग माझं बोलणं पटत नसेल तर इथं काम बी करायचं नाही, कळलं का? चालते व्हायचं मग. हो का? हा बरं ठीक आहे, येऊ द्या माझा नवरा, सांगते मी त्याला. सांग, आणि संध्याकाळपर्यंत तुमचं काय असेल ते सगळं देऊन टाकतो. परत तुमचं तोंड नका दाखवू मला, कळलं का? अगं, सांगते कामावनं प्रेमाने तर लय गेल्यावर नाटक तुमचं- करते. कामावून गेल्यावर कसं होईल? जाऊ दे मालक, जाऊ दे, काम कुठे हे भेटेल. काही बोलतोय, अंगावर हात टाकतोय, हे जर कुणी ऐकून घ्यायचं. काम ओळखलं पाहिजे. हो नीलू भाऊ, काय रे बाई, इकडं कुठं? अहो मी नाही का तिकडं बघितलं, तुमच्या बायको त्या अंगावर ते मालक आहे ना ते हात टाकत होते. काय हा एवढी मजा गेली का त्याची? हा ते नाही का मला लय वाईट वाटलं. ते हा. नाही का नाही नाही म्हणत होते, तरी पण नाही का ते बोलत हात दाखत होते. आता मला जास्त काही बोलता येत नाही ना, मी इथं आहे ना कामाला. बरं तुम्ही बरं. बोलू शकता, तुमची बायको आहे ते हो. आता तिकडं बसलेले आत नाले, तुम्ही नाही का जाऊन बघा तिकडं. बरं बरं, हा फक्त तू बरं झालं मला सांगितलं. हा मी बघतोच त्या मालकाकडं, हा तो काय करतो, माझ्या बायकोवर हात टाकतो काय? फक्त आहे ना तिथं माझं नाव नका घेऊ, कथा आहे मला पण पुन्हा काम आहेत ना. हो नाही हा? नाही, काळजी करू नको, हा तुला काही होऊन देणार नाही. हा पण आता त्याचा सोक्षमोक्ष लावूनच येतो. हा लवकर जा, कारण ते बायको आहे तुमच्यावाले तिकला, चालेल. परत काही कुठं नका. हो. ए राणे, काय झालं? अरे कमून रडते तू? काय नाही झालं का तुमचं? हा काम आवरलं, पण तू अशी रडते काय? काय नाही, काय हे बघ, शांत हो, घाबरू नको, मी आहे तुझ्या संगतीला. मालक आलता, हा. मालक म्हणत होता कसला नवरा केलाय, मी तुला राणीसारखं ठेवल, तुला पाहिजे तेवढा पैसा देईल. हो ना माझे, असं काय काय बोलत होत. तिची इतकी मजल. तू 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 रडू नको, तू काळजी करू नको, मी त्याला जाब विचारतो. नको नको, आपण कुठं कामाला जायचं, आपल्याला परत कामधंदा भेटणार नाही. नको, काय बोलू नका. कामाचा विषय नाही, काम मस्त पडली तर, पण हे प्रकरण मिटलं पाहिजे. नको आहो, तिले डेंजर माणसं आहे ती माहिती आहे ना, त्या 2 माणसांना काढून दिलेलं. काय बोलू नका. काढलं तर काढलं, तुझ्यासाठी मी अजून 10 कामं करीन, पण तुला काही त्रास होऊन द्यायचो नाही. मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो, कुठं येतो, चल आपण बघू. हिला हे पाईप जरा आतरून घ्यावं लागतील, नाही तर पडून पडून खराब व्हायचे, काही कामाचे नाही कोणी. ओ मालक, तुम्ही मालक आहे म्हणून काय पण करशाल का? काय झालं रे तुला बॉम्ब लायला? माझ्या बायकोला काय म्हणले? तुझ्या बायकोला होय? हा अरे तिला तिला जरा कळत नाही का काही? मालक, तुम्ही मालक आहे म्हणून आम्ही काही पण ऐकून घेणार नाही. नाही तर काय करशील तू? हे पा, आम्ही गरीब आहे याचा फायदा घेऊ नका. करायला मस्त काही करू शकतो, पण करणार नाही. आम्हाला आमची मर्यादा माहिती आहे, तुम्ही पण तुमची मर्यादा विसरू नका. बोट खाली कर, कोणा संग बोलते कळतं का तुला? हा सांग तुझ्या नवऱ्याला समजून समजून सांग त्याला. काय सांगायचंय मालक, तुम्ही कसे बोलत होता माहितीये का? तुम्हाला किती सुंदर बायको भेटेल माहितीये का? तुमच्याकडे प्रॉपर्टी कशी, पण तुम्ही जिथं आम्ही कामाला आहे, आमची मजबुरी बघून तुम्ही फायदा घेता का आमच्या मजबुरीचा? काय नाही. ए तुमचे असं नाटक असते ना बरं का रे, हम्म. कामाला तुम्ही आजपासून इथं राहायचं नाही. निघा, चला चला निघा, परत थोबड दाखवू नका तुमचं, बरं का रे. सोडलं
आजपासून काम सोडलं. आणि चल निघ मग. पैसे टाका आजपर्यंतचे, आम्ही कामावरनं जातो. इथून मागचे दिलेले आहेत. दर तुझे किती राहिले? 1000 रुपये आणि हे 100 रुपये. दर आणि निघ. निघा. सांगितलेलं कळत नाही तुला, हाताने वाटोळ करून घेते. निघ. ते आमचं आम्ही बघू. चल नाही की माझ्या वावरात पाय ना तू. चल. हा जातो. एवढा जीव नवऱ्यात ह्याला. मला बी अशीच बायको भेटली पाहिजे, मला जीव लावणारी. किती काय बोललो, किती आम्हीच दाखवलं, पण काय हाताला नाही आली. जाऊ दे, बघू का आम्हाला दुसरं बघावं लागते ना आता.